आजकाल आपलं बहुतांश आयुष्य मोबाईलवर सोशल मीडियावरच जातं। काही लोक तर तिथून कमाईही करतात। पण विचार करा, जर अशी व्यक्ती अचानक गेली तर तिचं सोशल मीडिया अकाउंट, कमाई, आठवणी हे सगळं काय होणार? हेच आहे डिजिटल वारसा। आता डिजिटल वारसा म्हणजे तुमच्या ऑनलाईन गोष्टी जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम, वेबसाईट्स, फोटो, व्हिडिओ, ईमेल्स, क्लाउडमध्ये असलेली माहिती ज्याचं आर्थिक किंवा भावनिक मूल्य आहे। पण प्रॉब्लेम असा आहे की पासवर्ड माहित नसेल तर ती माहिती तुमच्या कुटुंबियांना मिळू शकत नाही। सगळी माहिती अडकते। म्हणूनच डिजिटल मालमत्तेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता यासाठी काय करा, तर सर्व अकाउंटची यादी तयार ठेवा। कुठल्या गोष्टी जपायच्या, कुठल्या हटवायच्या हे आधीच ठरवा। ही माहिती तुमच्या विश्वासू व्यक्तींसोबत शेअर करा। नंतर पासवर्ड मॅनेजर वापरा आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, गुगल इनएक्टिव्ह अकाउंट मॅनेजर वापरा। तिथे तुम्ही ठरवू शकता की तुमचे जीमेल, फोटो, ड्राईव्ह मृत्यूनंतर कोण चालवेल। आज फक्त भौतिक नाही, डिजिटल संपत्तीसाठी ही वसियत हवीच, कारण आठवणी जपण्यासाठी प्लॅनिंग गरजेचं असतं।